आजपासून बुलेट ट्रेनमध्ये काही इंटरेस्टिंग बदल होणार आहेत. ही स्पर्धा अधिक रंगतदार होण्यासाठी आशुतोष आणि वनिता ही जोडी सुसाट टीम मध्ये सामील केली जाते. आणि फ्रेंड्स, अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपल्याला पत्ते खेळताना जोकर जसा कुठेही केव्हाही आपल्याला हवा तसा उपयोगी होतो, तसाच या दोन्ही टीम्सना मदत करण्यासाठी आजपासून बुलेट ट्रेनमध्ये 2 जोकर्स म्हणजे 2 कलाकार असणार आहेत. सुसाट टीमचा जोकर आहे ऋषिकेश, तर बुंगाट टीमची जोकर आहे योगिनी. पत्त्यांच्या खेळामध्ये जोकर जशी महत्त्वाची भूमिका पार पाडतो, त्याचप्रमाणे या दोघांची कामगिरी दोन्ही टीमसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. दरवेळेला हे दोघं जण कधी कॅप्टन बरोबर परफॉर्म करतील, तर कधी व्हाईस कॅप्टन बरोबर, तर कधी कंटेस्टंट बरोबर. त्यामुळे दरवेळेला हे दोघं जण कोणाबरोबर परफॉर्म करणार आहेत याची उत्सुकता आपल्याला नेहमीच लागणार आहे. आपण सुरू करूयात आपले आजचे परफॉर्मन्सेस. आम्हाला माहिती आहे की आठवडाभर खूप काम करून तुम्ही सगळे खूप दमलाय, पण मग हीच ती योग्य वेळ आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन बघण्याची आणि उत्तम मसाज घेण्याची. त्यामुळे तयार व्हा आणि या उत्तम मसाजचा आनंद घ्या. आपल्या समोर येत आहेत बुंगाट टीमचे प्रसाद आणि संदीप. डोकं फिरलया माझं डोकं फिरलया, अरे डोकं फिरलया माझं डोकं फिरलया. पहिला मुंबईमध्ये चायनीज मसाज पार्लर अरे सॉलिड असतं. हे मी टीव्हीवर पाहिलं, सॉलिड असतं. असे ना गोऱ्या गोऱ्या बायका असतात अशा सुईसारख्या तोंडाच्या. काहीतरी आपल्याला कुठे चायनाला जायला मिळणार आहे, सुनाबट्टीला जायचे आपले वांदे. त्याच्यापेक्षा इथेच जाऊया. ह्याला बेल पण दिसते. आईला आपली मराठी शिवी तिकडे चायनामध्ये. हॅलो सर. हॅलो हॅलो हॅलो. कोण कोण अरे अच्छा, कुठे चायनीज देव कुठे आहे आतमध्ये? अच्छा, दुपारी 2:30 ना तुमची होती काकड आरती. सर, आमचे देव तर तुम्हीच. अतिथी देवो भव. मी देव आईला मी चायनीज देव. बस 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 बस. हे घ्या, ठीक आहे. वेलकम ड्रिंक. काय झालं सर? एवढ्या प्रेमाने कधीच कुणी काय दिलं नाही मला. घरी पण कुणी असं कधी मला पाणी दिलं नाही. हॉटेलमध्ये जातो तर वेटर पण मला पाणी देत नाही, उलट मलाच बोलतात पाणी आण. असू दे असू दे असू दे असू दे असू दे. आत या ना सर. सर, मला सांगा तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचंय? मला आयुष्यात ना बरंच काय करायचं आणि सेटल व्हायचं. व्हेरी फनी. मी विचारलं तुम्हाला मसाज पार्लरमध्ये एक्झॅक्टली काय करायचंय? ऍक्च्युली काय झालं माहिती आहे, माझ्या बायकोने आणि माझ्या आईने ना असं ना डोक्याचा माझा हक्का नूडल केलाय. त्याच्यामुळे मला असं ना रिलॅक्स व्हायचंय, असं एकदम शांत व्हायचं. सर, मग तुम्ही अगदी हक्काच्या जागी आलात. आम्ही त्याच्याचसाठी तर आहोत सर. हे घ्या आमचं रेट कार्ड. White आहे. याच्यामध्ये कूल मसाज आणि हॉट मसाज दोन्ही आहे सर. कूल हॉट दोन्ही आहे? हो सर. कूल कोण करतं? कूल चंदू. आणि हॉट? शीतल. वा वा. शीतल. शीतल हो हॉट. सर. हा शीतल. शीतलचं कामच आहे ते. शीतलची मसाज पाहिजे. मला नक्की कुठल्या सर्व्हिसेस हव्यात ते मला सांगा. हेड मसाज, बॉडी मसाज, मॅनिक्युअर, पॅडिक्युअर. हा, शीतलला ज्या येतात त्या सगळ्या सर्व्हिस पाहिजे आपल्याला. सगळ्या पाहिजे. तुमचे 5,000 झाले. किती? 5,000. एक मिनिट. हे घ्या 5 आहे, मोजून घ्या. 5 ओके ओके. घ्या ना, मोजून घ्या ना 5. सर, मला सांगा तुम्हाला लॉक अँड ब्लाइंड मसाज पण आवडेल? आता हे काय नवीन लॉक आहे? सर, लॉक अँड ब्लाइंड मसाज मध्ये तुम्हाला खुर्चीला बांधून ठेवलं जातं, तुमचे डोळे बांधले जातात मी पाहिलं टीव्हीला. आणि तुमची रूमही लॉक केली जाते सर. अजून बंद केली जाते. आणि रूम मध्ये तुम्ही, शीतल आणि मसाज. बस.
लॉक करा, एवढा मोठा टाळा लावा. ओके नक्की सर प्लीज बसा करा सर. लॉक. एक सेकंड सर मला डोळे मारू देत सर. ओके रेडी सर. Thank you, thank you. एन्जॉय युअर मसाज. थँक्यू थँक्यू. शीतल गेट्स इट्स रेडी. आईला चायनीज कोळी. नमस्कारम करोमी. आई ग. शीतल ए शीतल, आता नाही राहत गे, डोळ्यावरची पट्टी काढणार. ओके सर. ए जाड्या, शीतलला पाठव ना, शीतलला. नमस्कारम करोमी. अरे आमच्याकडे शुभंकरोती असतं रे. शीतलला पाठव ना. सर मीच शीतल. अच्छा तू शीतल. नमस्कारम करोमी. काय यार तुम्ही फसवता यार सगळे. असं थोडी असतं यार, चिटिंग करता तुम्ही. चायनावाले नेहमी फसवतात यार. सगळे आयटम फ्लॉप असतात. टिका तो चांद तक नाही तो आज शाम तक. काय 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 करणार? माझं पूर्ण नाव शीतल हंबीरराव सुभेदार. बघितलंय तुझ्या बापाने पण पासलेटी केली तुझ्या नावामध्ये. हंबीरराव सुभेदार स्वतःचं नाव ठेवून गेलं. तुझं नाव बघ काय ठेवलंय, शीतल. नमस्कारम करोमी. वाच ना आता नमस्कार. चल ना आता कर ना काय करायचे ते. ओके सर. सर तुम्ही सांगितलंय हॉट मसाज ऑइल. अरे काय उखळतं तेल कशाला आणलंय? हॉट ऑइल सर. अरे काय माझी चामडी काढतो का तू? सर आम्ही आत्ताच याच्यात चिकन लॉलीपॉप फ्राय केलेत सर. लॉलीपॉप फ्राय केलं याच्यामध्ये? हो सर. अरे तू काय चायनीज बनवणार आहेस का मसाज करणार आहेस? सर पार्लरच्या बाहेर चायनीजची गाडी आहे ना, ती पण माझीच आहे सर. तुम्ही बोर्ड नाही वाचला बाहेर? वाचलं ना, मुंबईमध्ये चायनीज मसाज पार्लर. नाही नाही, तुम्ही दोन बोर्ड एकत्र केलात सर. ते दोन वेगवेगळे बोर्ड आहेत. मुंबईमध्ये चायनीज वेगळा आहे, मसाज पार्लर वेगळा आहे. अरे मग ते असे एकावर एक कशाला ठेवले? ते असे बाजूला करून ठेवायचे ना. सर आता बाजूबाजूला ठेवलं तरी अर्थ तोच निघतो ना. मुंबईमध्ये मसाज, चायनीज पार्लर. तू यार मसाज कर यार तू. ओके सर. हे 15 रुपये घे आणि गोड तेल आण. हे तेल बदल. साधं तेल. त्यापेक्षा एक गोड तेल आहे आमच्याकडे, कुठलं? ते देऊ का? हा म्हणजे त्याने ना तुमचे केस अगदी स्मूथ होतील. अच्छा, म्हणजे हाय तुझ्याकडे स्वतःच काहीतरी हाय. लाव बाबा लाव. वा वा. हा लाव ना जरा डोक्याला हात लाव ना, डोक्याला लाव ना डोक्याला. सर, या टाळ्यांमध्ये ना एक प्रकारचं संगीत आहे. तुम्ही शांतपणे ऐकलात ना की ती म्युझिक थेरपी तुम्हाला समजेल. ऐका हे बघा. ले गई दिल मेरा मन चली, ले गई दिल मेरा मन चली, खली बली खली बली खली बली खली बली खली बली खली बली. ये जरा खाली आहे, जरा खाली आहे. हा ए शीतल आणि खा, तुझा ना एक कव्वालीचा कार्यक्रम मी वेगळा ठेवेन, कळलं ना? तू आता कर काहीतरी कर. सर झाली हेड मसाज करून झालं सर. झालं हेड मसाज? तर तुमचे केस आता स्मूथ होणार. माझे केस स्मूथ होणार नक्की? 6 महिन्यात. 6 महिन्यात? हो. म्हणजे आधी हे जाणार मग नवीन येणार ना. माझे केस जा. सर हे गेल्याशिवाय नवीन कसं येणार? माझे केस जाणार, मला टकला करून टाकणार तू. सर कशाला ओरडताय? मी तुमचे कान साफ करून देऊ का तुम्हाला कमी ऐकू येत असेल तर? अरे कान कशाला साफ करतो? अहो सर काय कान साफ करणं खूप सोपं असतं सर. काय म्हणजे मी पहिला भाऊच्या धक्क्यावर मच्छी साफ करायचो ना, तेव्हापासून सवय लागली मला. अरे मच्छी आणि कानाचा काय संबंध आहे यार? तू मच्छीचे कान कधी बघितलेत तुम्ही? ते मी साफ करू शकतो, मग तुमचं कान काय? तुला कर काय करायचं कर यार. इकडे बघा, इकडे बघा, तिकडे बघा. कानाखाली मारले तू?
नाही सर. तू मारली कानाखाली ऍक्च्युली. तू असा आवाज येतोय ना सर. आतमध्ये कानात आवाज येतोय. ती कान साफ व्हायची प्रोसेस चालू झाली आहे. कानाखाली मारलीस ना तू कानाखाली. गाल दुखतोय. गाल गाल काय सगळंच माझं आता दुखायला लागलंय. गाल कपाळ सगळं दुखायला लागलंय. कर काहीतरी. काय करू सर. एक काम कर. मला ना आता शेक दे. शेक. शेख नमाज पडायला गेलाय सर. मग तुम्ही आधी सांगितलं असतं तर मी शेखला बोलवलं असतं सर. अरे शेक म्हणजे असं गरम पाणी भर आणि जराशी इथं काना बिनाला शेक माझ्या असं मला म्हणायचं यार. शेक नाही तर मला कुठेतरी फेक. आणि हे सगळं सोड. सोड पाहिजे हे सगळं. सर सोडू शकतो हा. पण ते डायरेक्ट फूट मसाजच्या हा, वेळेस. मला फूट मसाज दे. डायरेक्ट फूट मसाज पाहिजे ओके, मला. सर, ओके. हा, मला फूट मसाज पाहिजे. अरे यार कस लावली या लोकांनी यार. करशील ना आता ही नीट. सर झोपा. माहित काय करतो यार हा. नमस्कारम करोमी. कर ना योगा बिगा करून घे सगळा तुझा काय ते. किती वेळा नमस्कार करशील यार. सॉरी सर सॉरी. तुम्हाला काय करायचं सर. फूट फूट मसाज. ओके सर. आई 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 आई. अरे तुला माझा फूट मसाज बोललो. माझ्या पायाची मसाज करायला सांगितली. नाही सर फूट मसाज म्हणजे मी माझ्या फूटने मसाज करणार. पाय काढ पाय काढ. नको सर फूट मसाज नको. दुसरा मसाज आहे थाय मसाज. मला थाय नको काय नको काय नको. मला ना पॅडिक्युअर दे. पॅडिक्युअर. पॅडिक्युअर फक्त पॅडीला करतो आम्ही. मग मला आणखी क्युअर दे. ते फक्त त्यालाच जमतं बाकी जगात कोणालाच जमत नाही. मला मेनिक्युअर दे. मेनिक्युअर म्हणजे काय असतं सर. तुझ्या मनाला वाटेल ते कर. नमस्कारम करोमी. तुझ्या तर आता ना तुला ए, ए, आई 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 अरे हे काय. ॲक्युपंक्चर थेरपी सर. अरे हे कसले ॲक्युपेंचर. हे पॉइंटला टोचायचे असते. सर कोणाला माहिती आहेत ते पॉइंट्स. टोचता टोचता ए सापडत. नको नको हे नको नको. सर हे बघा जास्त टाइमपास करू नका. मला या शिगेवर बाहेर कबाब शिजवायचे आहेत अजून. तू ह्याच्यावर कबाब शिजवतो. हो सर हो ह्याच्यावर कबाब सुद्धा शिजतात सर. मला नाही करायचं हे. ॲक्युपंक्चर नको. मग मला नवीन नको. थेरपी आम्ही डेव्हलप केले सर. कोणती आता therapy? ॲक्युपिंक्चर. कोणती. ॲक्युपिंक्चर. ही काय असते. थांबा दाखवतो. आई 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 ग आई आई ग आई ग. काय होतं पॉइंट सहसा मिळत नाहीत ना. मग 10-12 पॉइंट एकत्र एरियात पकडायचे असते. मी ना तुझी तक्रारच करणार आहे. कुठे. ते ग्राहक मंचामध्ये ना जाऊन तुझी तक्रार करतो. ओके सर मग बाहेर आमच्या चायनीजच्या गाडीवर जा. चायनीच्या गाडीवर कशाला काय तिथे भरपूर ग्राहक मंचावर खायला येतात सर. अरे मंचाव तिकडे जाऊन तुझी चर्चा करणार आहे मंडळामध्ये. हो सर मग तिथे तर कराच. मी माझ्या एका ओळखीच्या वकिलाचा नंबर देतो. सांग मला. म्हणजे आमच्या सगळ्या पार्लरच्या केस त्याच्याकडेच आहेत. तो लगेच बघ केस ना, तू सॉल्व्ह नंबर सांग सांग मला. 9867 हा. 877. ओके. नमस्कारम करोमी. अरे तुझाच नंबर दिला तू. येस मी ऍडव्होकेट शीतल सुभेदार. तू काय काय करतो यार. तू मासे सोलतो. तू चटई टाकतो. तू योगा करतो. तू चायनीज बनवतो. तू काय काय करतो यार. नमस्कारम करोमी. मला नाही करायचं यार मसाज बिसाज. जाऊ दे तुझे सगळे मॅम पैसे मॅम बिसे मॅम मला. प्लीज मॅम. काय झालं सर. शीतल तुम्हाला खूप त्रास देतोय का. तुम्ही कोण. मी चंदू. हा ए ही हे हे शीतल तू चंदू. अरे तुमचे आई वडील तुमच्या बारशाला काय कॉमेडीची बुलेट ट्रेन बघायला गेले होते का रे. शीतल तू ह्यांचा फुल बॉडी मसाज केला नाहीस का. मला नाही. सगळं झालं फक्त फुल बॉडी थेरपी राहिली आहे मॅम. मला नाही करायची. मी चाललो. सर तुम्हाला हा बॉडी मसाज घ्यावा लागेल. ह्यानी तुमचं सगळं टेन्शन दूर मी होईल. का करू? सर तुम्हाला खूप रिलॅक्स फील होईल. अरे झालं. मी खूप रिलॅक्स झालोय. मस्त झालं. एकदम रिलॅक्स झालोय. मी झालोय रिलॅक्स. मी झालो रिलॅक्स. मी झालोय. सर पण तरीही तुम्हाला हा मसाज घ्यावा लागेल. नाही मला नाही करायचा. तरी पण सर, घ्यावा मी लागेल. करते. मी देते तुम्हाला हा बॉडी मसाज. तुम्ही करणार. हो मी देते. पण त्यासाठी तुम्हाला इथे झोपावं लागेल. झोपतो लगेच. सर तुम्ही तुमचे डोळे बंद करा. केले. शीतल स्टार्ट. नमस्कारम करोमी. ता 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 ता. आता काय मेल्यावर वाजवणार आहे.
आज मला बघायला मिळाले. खूप मजा आली. बघूयात आपला हा परफॉर्मन्स परीक्षकांना कसा वाटतोय ते. रेणुकाताई, फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स होता आणि खरंच म्हणजे तुमचे पाय कुठे आहेत? नमस्कारम करोमी. सुपर हायदोस घातलात तुम्ही आणि वेलकम एडिशन्स म्हणजे मधुरा आणि आरोही. क्या बात है आरोही. मला हा जो काही गुगली होता चंदूचा तो फारच आवडला ट्विस्ट. आणि तुम्ही म्हणजे काहीच्या काहीच आहात यार. सुपर्ब करतात. दरेक ऍक्ट तुम्ही सुपर्ब करता. फॅन्टास्टिक. चायनीज टॉर्चरचा हा ऍक्ट मला खूप आवडला. थँक्यू. मकरंद सर, मी टोप्या घालतो, मला बोलायचं काहीच नाहीये. टोप्यांसकट सेल्फी हवे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कॉमेडीच्या बुलेट ट्रेन मध्ये. होऊ दे कल्ला. एखाद्याच्या कुंडलीमध्ये जसा मंगळ असतो तसाच आचरेकर काकूंच्या कुंडलीमध्ये आहे पॅडी. बघूयात आता हा पॅडी आचरेकर काकूंचं काय करतोय ते. आपल्या समोर येतात पॅडी दास, सुप्रियाताई आणि त्यांचा जोकर योगिनी. सोसायटीमध्ये भयान शांतता पसरली आहे. पॅडी कुठेच दिसत नाहीये. म्हणजे कुणाचं काही फुटलं नाही, कुणाचं काही तुटलं नाही, कुठेही भांडण नाही. एक मिनिट, मी माझ्याच घरी आहे का? हो हो हो, मी माझ्याच घरी आहे, माझ्याच घरी आहे मी. मी आलो, मी पाहिलं, मी फोडलं, मी फोडून टाकलं सारं. हा पॅडी आता होणार आहे फोडून स्टार, फोडून स्टार, फोडून स्टार. याव आली आली पिढा आली. काकू, पिढा नाही, पॅडी पॅडी. मी एक काम करा, तर त्याला आरतीची तयारी करा. जा आरती घेऊन या, आरती. काकू पण काकूला जरा सांगितलं तर जरा लक्ष द्यायचं. तर मी काय बोलते तर काय, ओ काकू, ओ काकू, ओ काकू तुम्ही काढलं. त्यांना आरती आणायला सांगितली होती मी, त्यांनी काढलं. काकू नका, काकू नका, काकू काकू मी तुझ्या पाय पडतो काकू. हे टू इन वन आहे. म्हणजे त्याने आरती सुद्धा करता येते आणि स्वच्छता अभियान मध्ये पार्टिसिपेट सुद्धा होता येतं. वा 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 काकू, तुम्ही माझ्या सोबत राहून जामच हुशार झाला तो काकू. तर म्हणजे कुठल्याही भारतीयाला असं वाटलं नसेल की एक दिवस असा पण येईल की म्हणजे सगळे सेलिब्रिटी, सगळे श्रीमंत लोक, सगळे भ्रष्ट लोक आणि माझी आचरेकर काकू असं हातात झाडू घेऊन अशी स्वच्छता अभियानासाठी अशी झाडू घेऊन रस्त्यावर उतरेल. क्या बात आहे काकू. पण सध्या काकू तुम्ही एक काम करा, तुम्ही माझी आरतीच करा. हो का? बरं. जायची. ओ काकू, तुम्हाला आरती करायला सांगितली, मला वरती खालती करायला नाही सांगितलं. आणि काकू, आरती माझ्या एकट्याचीच नाही. एक मिनिट, हा? सरप्राईज. छोडेंगे ना हम तेरा साथ, हो साथी मरते दम तक. छोडेंगे ना हम तेरा साथ, हो साथी मरते दम तक. वा 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 वा. कोण आहे ही बया? हा? आणि छोडेंगे ना साथ मरते दम तक. वा. कधीपासून ओळख आहे? 8 महिन्यापासून. 8 तासांपासून. अरे 8 तासांपासून ओळख आहे आणि मरते दम तक. तुझ्यासाठी मरायला तयार झाली ही? काय ग? बोल ना. अरे काकू, तुम्ही हिला ललकारू नका. ही गप्प आहे तोपर्यंत, एकदा बोलायला लागली ना भले भले गप्प होतात. ही माझी पार्टनर
म्हणजे बिझनेस पार्टनर, नंतर मग माझी लाईफ पार्टनर आणि नंतर मग तुमच्या नातवंडांची आई. ही मनी. मनी का? बरं बरं बरं. ए मनी वसे ते असे दिसे. काकू, ही मनी असे तर मनी असे. अरे पण कसली पार्टनर, कशात पार्टनर, काय बोलताय तुम्ही मुलं? पाड्या नीट सांगतोस का मला? एक्सक्यूज मी काकू, मी तुम्हाला आता नीट समजावून सांगतो. तसं काय आहे काकू की आम्ही दोघांनी मिळून नवीन एक बिझनेस सुरू केलाय. आम्ही लॉटरीचा बिझनेस सुरू केलाय. लॉटरीचा? हो. सांग. काकू याची आधीची गर्लफ्रेंड होती ना, याला काहीच करू द्यायची नाही, लॉटरी खेळू द्यायची नाही, क्रिकेट खेळू द्यायची नाही, इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको, काहीच करू द्यायची नाही. हा ना मला एकदा सोडून लॉटरीच्या ठिकाणी भेटला, मग आम्ही लग्न केलं आणि आम्ही एकमेकांचे पार्टनर झालो. आणि क्रिकेटच्या करिअरचं काय? आत्ताच गेल्या वेळी तुला मी बॅट दिली होती ना नवीन. ती माझी बॅट तुटली ना. बॅट तुटली म्हणून करिअर बदललास? नाही, तो आधी क्रिकेटमध्येच करिअर करणार होता, पण नंतर आम्ही काय विचार केला की आपण लॉटरीचा बिझनेस करू आणि खूप सारे पैसे. लॉटरीचा धंदा का निवडला? ऍक्च्युली मी पण तेच म्हणते, कशाला जाऊ दे, चल ना. तुला सगळं समजावून आणलं होतं, कळत नाही का? हा, काकूंना कसं बोलायचं ते तुला समजून सांगितलं होतं. आता मी सांगतो काकू, कसं आहे माहिती काय, म्हणजे लॉटरीच्या धंद्यामध्ये ना खूप पैसे आहेत. म्हणजे एक लॉटरी आणि 1000 चान्सेस, आणि म्हणजे तुम्हारी किस्मत बदल जाएगी काकू. आणि आपल्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लॉटरी आहेत. हे सांग. आधी देवांच्या लॉटरी. हा, रमेश देव, यशवंत देव, सॉरी हा, धनलक्ष्मी लॉटरी, सरस्वती लॉटरी, गणपती लॉटरी आणि ब्रह्मा लॉटरी. आयला. सचिन. हा काकू, सचिन लॉटरी, कुबेर लॉटरी, मग येते ती सरकारी लॉटरी, मग त्यामध्ये येते महाराष्ट्र शासन लॉटरी, बिहार लॉटरी, झारखंड लॉटरी आणि काश्मीर लॉटरी. आणि हे सगळं लॉटरी पुराण तुम्ही मला काय सांगताय? मला काय फायदा? ऍक्च्युली काहीच फायदा नाही, चल ना जाऊ ना आपण. मी तुला सगळं नीट समजावून सांगितलं होतं ना, तरी पण काकूंना कळतो का त्यांचा फायदा? काकूंचा फायदा फक्त पॅडीला कळतो. काकू, तुम्ही असं विचारताय काय फायदा आहे? मी सांगतो तुम्हाला. जा सांग. काकू, तुम्ही समजा एक लॉटरीचं तिकीट घेतला तर तुम्हाला थोडा लॉस होईल, पण तुम्ही अनेक लॉटरीची तिकीट घेतली तर तुम्हाला काहीच लॉस होणार नाही. एवढं कन्फ्युजन करू नका तुम्ही. मी तुम्हाला समजावून सांगते, काय माहिती का, तुम्ही ना लॉटरी घ्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 या सिरीज मधली लॉटरीची तिकीट घेतली तर कदाचित तुम्हाला लॉटरी लागेल, पण कदाचित लागणार पण नाही. पण मग तुम्ही एक काम करा, तुम्ही ABCD EFGH याच्यापैकी ना 1 2 3 4 5 6 7 8 त्याच्यापैकी लॉटरी घ्या, ती पण कदाचित लागणार नाही. पण एक गोष्ट होऊ शकते, शेवटचे 3 नंबर लागले तर 400 रुपये, 4 नंबर लागले तर 500 रुपये आणि 7 नंबर लागले तर 1000 रुपये. आणि काकू, सगळेच नंबर लागले तर तुम्हाला 1 कोटी रुपये मिळणार. काकू, पाणी थांब. पाणी अरे तुम्हाला नाही हो. कोटीची लॉटरी. पण खरंच हे शक्य आहे? अरे खरंच शक्य आहे म्हणजे, अरे आपल्या लॉटऱ्या कशा आहेत. आणि ती गावस्करी नाही ना, ती तिच्या फॅन्टरवरनं तुम्हाला खूप काय बोलत असते. ऐकलंय मी. काय बोलते ती, काय बोलते. मला ती म्हणते ना, आचरे करीन जरा तुझी ती 2 व्हीलर आहे ना, टुक्कार, ती जरा बाजूला घेतेस का ग? माझी फेंट्रो कार मला पार्क करायची आहे. आली मोठी फेंट्रो कार वाली. काकू, त्या तुम्हाला असं बोलतात, मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. तुम्ही ना 10,000ची तिकीट घ्या, 100% तुम्हाला 1 कोटी रुपये लागणार आहे. काकू, तुम्हाला कसं आता तिकीट लागत नाही बघतेच मीच बघते. अय्या, काय गोड पोरगी आहे. चेहऱ्यावरनं अगदी हुशार दिसते हो. म्हणजे त्याचं काय आहे मुली, म्हणजे ना माझ्याकडे 10,000 रुपये आहे, पण कसं आहे, लॉटरी मध्ये 10,000 रुपये घालवायचे म्हणजे रिस्क आहे गो. ऍक्च्युली रिस्क नका घेऊ तुम्ही. अरे, तुम्हाला समजावून सांगितलंय. त्यांना कळतं का त्यांचा फायदा कशात येते? त्यांचा फायदा कशात येतो फक्त पॅडीला माहिती आहे. काकू, तुम्ही लॉटरी जिंकल्याच्या नंतर तुम्ही आहे ना, त्या फॅन्ट्रोपेक्षा पण मोठी कार घ्यायची. तुम्ही आहे ना, तुम्ही फोंडा स्टेट गाडी घ्यायची. कुठली? फोंडा स्टेट. ही कुठली गाडी? ती फोंडा सिटी असते ना, फोंडा सिटी, ती पण मोठी असते, पण त्याच्याही पेक्षा मोठी घ्यायची. म्हणजे ती फोंडा सिटी असते ना, ती फक्त सिटीतल्या सिटीत फिरते. आपली फोंडा स्टेट आहे ना, ती अख्ख्या स्टेट मध्ये फिरणार. त्या गाडीत बसून असं यायचं आणि ती गावस्करीण आहे ना, गावस्करीण, तिच्या खिडकीच्या खाली जायचं आणि तिच्या खिडकीतनं असा धूर येत असणार. जळणार ना ती, जळणार. आणि मग तिला काय बोलायचं काकू? गावस्करी खाली ये, तुझी फॅन्ट्रो गाडी जरा बाजूला कर, माझी फोंडा स्टेट गाडी तिथे पाक करायची. पाक.
That's my काकू. That's my काकू. My brilliant काकू. I'm proud of you पेड्या काकू. पेड्या पेड्या हे असं सगळं होईल का रे असं होईल म्हणजे का असं झालंय असं झालंच आहे असं समजा काकू एक काम करा तुम्ही ना 10,000 रुपयाचे तिकीट आता लगेच घेऊन टाका आणि जर तुम्हाला 15,000च्या घ्यायच्या असतील ना तर आत्ताच सांगा तुम्हाला नंतर मग मला सगळी ऍडजस्टमेंट करायला लागते 15,000च्या हव्यात का नाही 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 नको नको 15,000 नको 10,000च्याच दे हा ओके यशाच्या म्हातारीला लॉटरीत उतरवलं रे तू पैसे द्या ना देते ना त्याचीच तर सोय करते फोन कोणाला करताय तुझ्या आईला माझ्या आई 5,000 तुझी आई देईल 5,000 हिची आई देईल नाही 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 नको नको काकू काकू आम्हाला नको 10,000 रुपये आम्हाला नको लॉटरी आम्हाला काय नको आम्हाला ते आईला फोन नका करू आईला फोन नको 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 अशी उलट सुलट कामं करतोस लाज वाटते तुला अरे शिक्षण घ्यायचं तुमचं वय हे काय चाललंय हा कशाला फसवता सगळ्यांना अरे असं काय करता लॉटरीने काही होत नाही रे लॉटरीने माणूस श्रीमंत नाही होत कळतंय का तुम्हाला ऍक्च्युली काकू मी ना ह्याला हेच सांगत होते पण हाय ना बुटक्या पॅडगी मला काय म्हणायला माहितीये का आपण आहे ना आपण लॉटरीचा बिझनेस करू त्यातून खूप सारे पैसे कमवूयात आणि मग थोड्या दिवसांसाठी लग्न करूयात थोड्या दिवसांसाठी तुझ्या बापाने लग्न केलं मला सांग पॅड्या लॉटरी लागून श्रीमंत झाले आणि उद्योगपती झाले अशा 5 उद्योगपतींची नावं सांग मला सांग ना सांग ए भवाने सांग नाही ना अरे लॉटरी लागून कोणी उद्योगपती होत नाही त्यासाठी मेहनत करावी लागते पॅडी श्रम घे श्रम काकू मला क्षमा करा मला क्षमा करा काकू आता यापुढे मी खूप श्रम करणार खूप कष्ट करणार म्हणजे आम्ही दोघं पण खूप कष्ट करणार काकू हा Very good. सॉरी काकू चल चल जाऊ दे काकू नाही गणले आज नाही ना काय 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 बोलली हा त्यांनी माझ्याशी बेट लावली होती की मी काकूंना कंटाळतो आणि त्यांच्याकडनं 10,000 रुपये घेऊन दाखवतो फ्लॉप शो काय झालं कुठे घेतो दारात की घरात नक्की सांगा जो तो येतो ना सगळ्या मी घरात आता मी घरात खूप मस्त झाला मला खूप आवडलाय आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला रेणुकाताई क्या बात आहे यार म्हणजे ह्या स्किटमध्ये ॲक्च्युली काहीच नव्हतं खरं तर पण इतकं मनोरंजक होतं ते स्क्रिप्ट फक्त तुमच्या उत्तम अभिनयामुळे आणि मनीनी मन जिंकलं अक्षरशः खूपच छान काम केलंस योगिनी अँड ॲज युजल पॅडी आणि सुप्रिया हॅट्स ऑफ तुमची म्हणजे गिव्ह अँड टेक एनर्जी सगळंच इतकं भन्नाट आणि इतकं मस्त आहे व्हेरी गुड मकरंद सर वा सुपर एनर्जेटिक परफॉर्मन्स आणि मला काय आवडलं योगिनी तुझा ब्रेथलेस परफॉर्मन्स फार आवडला आज फारच छान पॅडीचं आणि सुप्रियाचं आचरेकर काकू आणि पॅडी हे फार फेमस आहे पण त्यात तूच चपकल बसली हे जास्त महत्वाचं आहे आमरण उपोषण अवघड वाटलं की मग साखळी उपोषण केलं जातं पण जर साखळी उपोषणाचा मार्ग पण अवघड वाटला तर मग काय होईल बघूयात आपल्या समोर येत आहेत सुसाट टीमचे आशू वनिता आणि त्यांचा जोकर ऋषिकेश टाळ्या वाजू नका स्लो मोशन नाही लूज मोशनचा त्रास होतोय म्हणून असं चालतं त्याचं काय ना रेणुकाताई इथं आता उपोषण होणार आहे आणि त्या उपोषणाच्या ड्युटीची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. पण ही जबाबदारी कशासाठी सोपवली आहे तुम्हाला शेवटी कळेल होंगे कामयाब हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब उपोषण में हो मन में है विश्वास पूरा है विश्वास हम होंगे कामयाब उपोषण में पगार वाढ झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे पोटातल्या पोटात ऐकू कसला देताय सरकारला ऐकू गेलं पाहिजे ऐकू गेलं पाहिजे पगार वाढ झालीच पाहिजे
कशी वाढेल विद्यार्थ्यांची बुद्धी जर होत नाही पगारामध्ये वृद्धी. मग आम्ही करतो शिक्षण दान, कधी सुटणार आमचं गिराण. ओ सर, ही कुठली घोषणा? अहो असं काय करताय, आपण शिक्षक आहोत ना, मग असं घोषणांमध्ये वैविध्यपूर्णता असली पाहिजे. मग माझ्या मागे मागे म्हणा, खर्च झाला आयताकृती, पगार झाला चौकोनी. गरजा माझ्या आयताकृती, पगार झाला चौकोनी. हा, या गरीब शिक्षकाची आमदानी गेली खंडग्रास ग्रहणी. हो सर, तुम्हाला तुमच्या घोषणांमधून काय सांगायचं मला काही कळत नाहीये. अ गुरुजी इकडे काय बोलता काय तुम्ही नेमकं? पगार वाढ करा हो. यायला मग असं सरळ म्हणा ना राव, काय चौकोनी येता कृती खंडग्रास, काय काय फालतूगिरी. आपण उपोषणाला सुरुवात करू. चला, तत्पूर्वी उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण देवाचं नामस्मरण करूयात. माझ्या बायकोने अंगारा दिलेला आहे, तो वाहूयात आपण. तुमचं सगळं झालं की सांगा. हो अगदी. हो गुरुजी काय केलं तुम्ही आता? काय केलं म्हणजे अंगारा लावला. चाटला, उपोषण संपलं, उठा चला. निघा. कदम सर, काय सुरुवातीलाच माती खाल्ली ना तुम्ही? माती कुठे, अंगारा खाल्ला मी. हो, अंगारा कायद्यात बसत नाही. त्या पोलिसांना सगळं बघितलं ना. अहो कुठल्या कायद्यात अंगारा खायचा नाही असं लिहिलेलं आहे? हा, आणि हो हवालदार साहेब, हा. तुम्हाला असं वाटतं ना तर तुम्ही त्या अकबर बिरबलाची खिचडीची गोष्ट आहे ना तिचं स्मरण करा. मग नुसता अंगारा खाल्ल्याने एवढं साखळी उपोषण संपू शकत नाही हो. हो अगदी बरोबर आहे. तुम्हाला जर आमचं उपोषण तोडायचं असेल ना तर मोसंबी ज्यूस वगैरे आणा. तुम्हाला कळत नाही, उपोषण संपल्यानंतरच्या गोष्टी उपोषणाच्या आधीच कशा काय मागता हो तुम्ही? अहो मग मी काय करणार, मला सुरुवातीलाच कंटाळा आलाय. किती ऊन लागते बघा ना, मांडव तरी घालायचा ना साधा. अच्छा असं आहे का? मग आपण एक काम करूयात, आधी इथे आपण लग्नाचा मांडव घालूया, मग नंतर लग्नासाठी जेवणावळी करूया, आणि मग त्याच्यानंतर लग्नाचा गोंधळ घालूया. ए, गोंधळ वगैरे नको, फालतू पण असतो तो सगळं. गोंधळाला फालतू म्हणता तुम्ही? हा? अहो मी गोंधळी आहे. हो पण तुम्ही तर हवालदार आहात ना. नाही नाही, माझा तो साईड बिझनेस आहे. हा, इकडे पोलीस भरती होती म्हणून मी इकडे येऊन पोलिसामध्ये भरती झालो, पोलीस झालो. आणि मग अहो आमच्या गावाकडे काय अरे भारी गोंधळ करतो माझा भाऊ, तर एवढा भारी गोंधळ म्हणतो. आणि मी संबळ वाजवतो. ये आई भवानी तुझ्या कृपेने तारशी भक्ताला. वा वा वा. ये आघात महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आज आमावरी संकट भारी धावत ये लवकरी. कान वाजवी बासरी, कान वाजवी बासरी, कान वाजवी बासरी, कान वाजवी बासरी. अहो काय बुंग करता हो तुम्ही? हा, अहो इथे आधी उपोषणाकडे लक्ष द्या हो तुम्ही. मग गोंधळ कसला करता? मला नाही खेळायचं तुमच्याबरोबर उपोषण. हो सर 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 सर, जाऊ द्या ना, आपण उपोषणाला सुरुवात करू. चायला तुमच्या भांडणामध्ये घरून नाश्ता करून यायचं बी विसरून गेलो. चायला चला थोडासा फलाहार करतो. फलाहार कुठे गेलं? वा सर, सर तो सफरचंद खातोय. साहेब. अरे बाप. यस साहेब. हा साहेब. अहो नाही साहेब, तुमचा आवाज ऐकू येत नाही, माझा आवाज ऐकू येतो ना तुम्हाला? हवालदार सर, नाही. हा काय? ऐका ना, तो जो कान दिलाय ना देवानं त्याचा योग्य वापर करा ना. हा, कपाळाच्या ऐवजी कानावर लावलात ना तर तुमच्या बॉसचे कष्ट वाया जाणार नाहीत ओरडण्याचे. हा सर, पोचतोच. आलोच. काय काम करते सर, ते बघा ना तिथे काय आहे. काय? लाल बुंद सफरचंद आहे. सर थोडं थोडं खाऊया ना. अहो उपोषणाच्या ठिकाणी सफरचंद कसली खाता हो तुम्ही? सर थोडं खाते ना. अजिबात खायचं नाही. खाऊन अय्या. मला थोडासा सफरचंद कोणी खाल्लं माझं? न्यूटननी खाल्ला, तो घेऊन गेला. कशाला? त्याला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत लिहायचा होता. ठीक आहे, नंतर डबाच खातो मी. हा, या बाई असं कोण फुगून बसले? फुगून ना म्हणजे सांगू नको नाही. हा काय झालं माहितीये का, की त्यांना मी उपोषणाला बसवलं ना म्हणून त्या रुसून बसल्या, नुसत्या नाही बसल्या. अहो सफरचंद कुठे आहे माझं? माझ्या बायकोनं आवडीनं मला सफरचंद खायला दिलं होतं. आता तिला काय सांगू कसं होतं म्हणून? कच्चं होतं म्हणून सांगा. या फळवाल्याकडून
सर सर त्याला सांगा ना गप्पा बसायला. अहो असं कसं गप्पा बसायला सांगणार, त्याचा व्यवसाय होतो. वडा सर, पाव सर, काय कदम सर. हा म्हणा म्हणा म्हणा, वडा म्हणा, पाव म्हणा, कदम म्हणा. पाव आणि कदम एकच अर्थ आहे. म्हणा काय म्हणायचं त्या वडा पाव कदम. हो गुरुजी जाऊ द्या ना, कशाला चिडताय, लेडीज बाई द्या सोडून, काय टेन्शन घ्यायचं. मी काय म्हणतो, आपण टाइमपास म्हणून पत्ते खेळायचे, क्या टे माझ्याकडे. हे बघा, मी शिक्षक आहे तेव्हा मी पत्ते खेळणार नाही. आणि आमच्या मनोरंजनाची जर का एवढीच तुम्हाला हौस असेल ना, तर तुमच्या खात्यातले किस्से आम्हाला सांगा. हा आमच्या खात्यात हो कसले सर, किस्से? खात्यात बोलतोय. डिपार्टमेंट म्हणा. डिपार्टमेंट मध्ये काय, अहो आमचे जे सर आहेत ना, हा. एवढं कमिशन खातेत, एवढं कमिशन खातेत, तरी मी त्यांना म्हणतो साहेब जरा कमिशन खा, अहो. कमिशन अहो खा. ना. ऐकतच नाहीत ना, शेवटी काय दात ओठ खाऊन मलाच बोलतात. तुम्ही खात नाहीत, मला खाऊ देत नाही. हे असे म्हणजे कसं आहे ना, असा द्राक्षाला कोला आंबट. नाही नाही नाही, एक मिनिट. द्राक्षाला कोल्हा नाही, कोल्ह्याला द्राक्ष आंबट असं आहे. म्हणजे? अशी म्हणजे कसं आहे की अशी वरती द्राक्ष लटकलेली असतात ना, हा. रसाळदार, आणि खाली असा लाल टपकणारा कोल्हा असतो की नाही, हो. त्याला ती द्राक्ष खायची असतात. म्हणून तो अशा उड्या मारायला जातो. घाला अजून द्राक्ष घाला. अहो तो एकदा चुकून बोलला ना द्राक्ष, आता तुम्ही कशाला तुमची द्राक्ष पाडताय, वरती वर्णन करायला चाललंय. मला भूक लागली. नाही ना, सहन होत नाही ना भूक. मग आपण एक काम करूयात, आपण टाइमपास म्हणून भेंड्या खेळू. भेंड्या, परत भेंड्या. अरे अंताक्षरी म्हण ना, अंताक्षरी. मग ठीक आहे ना, म्हणून कोणावर काय आलं सांगा बरं मला. तुमच्यावरच आलेला आहे. आणि तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. दोस्तों अजीजों, आपके सामने प्रस्तुत करने जा रहे हैं, सुनिएगा गाना. तुम्हें अपना बनाने की कसम खाई है, खाई है. चेंज गाणं चेंज. दुसरं गाणं. हा, ये हो तेरे ले तेरे हो तेरे ले हो तेरे ले तेरे हो तेरे ले. दुसरं गाणं म्हणावं. हा ना, दुसरं गाणं. पीलू तेरे नीले नीले नैनों से शबनम पीलू. ए पिल्लू, पिल्लूच आहेस ना तू? पोलीस आहेस ना? हा मग. सतत खाण्यापिण्याविषयी बोलतो, दुसरं काही सुचत नाही का? कदम सर हा मुद्दाम करतोय, याला आपल्यामध्ये घ्यायचंच नाही. चला आपण दोघंच खेळू. हा, आपण भातुकली खेळायला आलोय ना इथे. मी इंजेक्शन घेऊन येतो, तुम्ही डॉक्टर. आपण काय चाललंय तुमचं इथे? उपोषणाला आलोय ना. उपोषणाला सुरुवात करूया आपण. तुम्ही उपोषणाला सुरुवात करा, मी आता डबाच खातो. हा, उपोषणाचं स्थळी कुठला डबा आणताय तुम्ही आता? हे बघा, तुमचं चालू आहे उपोषण, पण मी स्वतःच का करू कुपोषण? मी खाणार डबा. काय बिर्याणी बनवली बायकोनं, वा वा. काय हाताला चव आहे ना. जय हिंद सर. काय सर? नाही, माझा आवाज पोहोचतोय ना तुमच्यापर्यंत, तुमचा आवाज येतच नाही हो मला सर. ऐका ना हो सर, इकडे. हा का? एकतर तुमच्या कानाची जागा बदला, नाहीतर कपाळाची जागा बदला. हा सर, पोहोचतो सर. तोपर्यंत तुम्ही डब्याकडे लक्ष द्या. आलो सर. नाही तुम्हाला नाही, आलोच आलो, पोहोचलो. बाई नको, बाई नको. ऐका बाई, उपोषण चालू आहे, असं नका ना करू हो बाई. झालं, खाल्लं सगळं. आईला हे तिच्या गावाची भूक लागली आहे. भूक बिर्याणी कोणी खाल्ली? हे बघा, आम्ही बिर्याणी खाल्लेली नाहीये, तुम्ही आम्हाला विचारू नका. नाहीतर काय, आम्ही डब्बा झाकून ठेवला होता आणि आम्ही तर उपोषणाला बसलोय. मग? बिर्याणी कुठे आहे माझी? आम्हाला काय माहिती, तुम्ही आम्हाला काय विचारता बिर्याणी कुठे आहे म्हणून? हो, तुमची 1.5 दमडीची बिर्याणी, साधं चव पण नव्हतं, बायकोला मिठाचं प्रमाण पण करत नाही आणि आम्हाला बिर्याणी विचारतायत. कोणी खाल्ली बिर्याणी? बॅक्टेरियानी खाल्ली. काय संबंध? बॅक्टेरिया आला होता, त्याने बिर्याणी खाल्ली, त्याला भूक लागली, तो गेला निघून. कुठे गेला? कुठे गेला म्हणजे काय? गेला निघून तो. मग चोर आल्यावरती चोरी करतो आणि पळून जातो की नाही? थांबतो का तिथे? नाही ना. तसा बॅक्टेरिया आला, त्याने बिर्याणी खाल्ली आणि पळून गेला तो. मग या बाई काऊन पळाली नाही अजून? यांचं पोट तर भरलंय. हो, वाटेल ते बोलू नका. हे काय ना मॅडम, तुमच्या शाळेमध्ये जसं भिंतीला कान असतात, हा. तसं पोलिसांमध्ये भिंतीला डोळे असतात. हा?
CCTV कॅमेरे सगळे रेकॉर्ड झाले. हा मी मुद्दाम सगळं केलंय, कळलं ना. आमचे जे शिक्षण अधिकारी आहेत ना त्यांनी मला सांगितलं तुमच्यावर पाळत ठेवायला, आणि ते सगळे रेकॉर्ड झाले. आणि आता शिक्षण अधिकाऱ्याकडे ते गेलंय. तेव्हा तुमचं जे लाक्षणिक असलेलं क्षणिक उपोषण ते संपवा. हे बघा, चिटिंग आहे ही, सगळी चिटिंग आहे. मी या घटनेचा निषेध करते आणि आमरण उपोषण करते. अहो कसलं आमरण उपोषण करता? तुमच्या या आमरणामुळे माझ्यावरती मरणाची पळाली आता. हे बघा सर, तुमच्यामुळेच गोंधळ झालाय सगळा. माझ्यामुळे मी गोंधळ घातला का? गोंधळ हा घातला का? ए यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी, ओ यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी, काना वाजवितो बासरी, आंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. वा, क्या बात आहे. तुमचा उपोषणाचा गोंधळ मला खूप आवडलाय. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला. रेणुकाताई, खूप पोषण होतं या ॲक्टमध्ये, म्हणजे एस्पेशली वनिता तुझ्यासाठी. आणि सगळ्यांनी खूप एनर्जी लावली होती. एस्पेशली तुझी एंट्री मला प्रचंड आवडली ऋषिकेश. तू जे स्लोमोमध्ये आलास आणि म्हणालास की लूज मोशन आहे ते म्हणजे हाय क्लास होतं. आणि इवन नंतर जो काही गोंधळ घातलास तोही फार छान होता. त्यामुळे तू एक ॲडिशन म्हणून खूप चांगला वाटलास ह्या ग्रुपमध्ये. कीप इट अप. तुमची एनर्जी आणि टायमिंग नेहमीप्रमाणे चांगली होती. सो ऑल द बेस्ट. आपण तुमचे गुण बघूयात. मकरंद सर, रेणुकाताई, फ्रेंड्स, आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. असाच कल्ला करण्यासाठी आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या रात्री 9:30 वाजता. तोपर्यंत हो